ग्रंथकर्त्यांना नमस्कार करते. ऐकू येत आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? मला वाटलं आवाज आला कोणाचा तरी. हॅलो. हा येत हा ऐकू. हा, ठीक आहे. येतंय येते. आपण ईश्वराचं स्वरूप बघत होतो. ईश्वर कुठे असतो, काय असतो, हा सगळा आपला विचार चाललेला आहे. आणखीन जग जे आहे ते ईश्वराचं शरीर आहे. स्थूल शरीर ज्याला म्हणतात. आपलं जसं अस्थिमांसांचं आहे, म्हणजे पंचीकृत पंचमहाभूतांचं आपलं शरीर आहे, तसंच ईश्वराचं स्थूल शरीर जे आहे ते सुद्धा पंचीकृत पंचमहाभूतांचं आहे. म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे ते त्याचं शरीर आहे. जग हे त्याचं शरीर आहे. तो जगात राहत. आणखीन उदाहरण दिलेलं आहे तंतू आणि पटाचं. जो पट म्हणजे कापड असतं ते तंतूंचंच बनलेलं असतं. म्हणजे त्याच्या सगळ्या भागात फक्त तंतू असतात आणि आपण त्याला कापड म्हणतो. ह्याच्यात म्हटलेलं आहे, मला वाटतं चांगदेव 65 की वाया नाम हे लुगडे एरवी हे सूतची उघडे. तसं आहे की केवळ सूत आहे ते. तसं प्रत्यक्षात सगळीकडे ब्रह्म आहे. आपण इथे आता ईश्वर म्हणूया. आणखीन ईश्वरच सगळ्या रूपात नटलेला आहे. आत राहून तो सगळ्याचं नियमन करतो. त्यामुळे तो सर्वज्ञ आहे. हा सगळा आपण विचार केला. आता आतमध्ये राहून तो सगळ्या भूतांना यंत्रावरती घातल्याप्रमाणे फिरवतो असं म्हणणे. ते कसं काय तो करतो, हा आणखीन पुन्हा एकदा इथे विचार आलेला आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे की ईश्वर राहतो तर तो आपल्या विज्ञानमयात राहतो, म्हणजे बुद्धीत राहतो. थोडक्यात अंतःकरणात राहतो. आणखीन अंतःकरण जो असतो तो निर्णय घेणार आहे, तो सगळं करायला सांगणार आहे. तर त्यामुळे तिथे 173 मध्ये हे केलेलं आहे की देहादी पंजरन यंत्रण तत्तारोहोभिमानिता विहित प्रतिषिद्धेषु प्रवृत्तिर्भ्रमणं भवेत. म्हणजे देहाचा जो आपला पिंजरा आहे, म्हणजे स्थूल देह जो आहे हा, तर तो यंत्र आहे. आणखीन मी आहे. देह म्हणजे मी आहे. कारण हा जो ईश्वर राहतो तो आपल्या दृष्टीने, म्हणजे आपण ईश्वराचे अंश आहे. जीव हा ईश्वराचा अंश आहे, ब्रह्माचा अंश नाहीये. ब्रह्माला अंशी भाव नाहीये. जीव हा ब्रह्मच आहे, पण ईश्वराचा मात्र तो अंश आहे. आणखीन ईश्वराचा अंश असल्यामुळे हा अंश स्वतःच्या देहाला मी देह असं समजायला लागतो. याला या बुद्धीच्या वरती, म्हणजे या यंत्रावरती आरोह केलाय त्याने, आरोहण केलाय म्हणजे बसलाय, म्हणजे त्याच्याशी तो तादात्म्य पावलाय. अशा पद्धतीने इथे विचार केलेला आहे. आणखीन मग त्याला जी विहित निषिद्ध जी काय सगळी कर्म करण्याची इच्छा होते वासनांनुसार, बुद्धी वासनानुसार जे वासना असतात तर त्यांच्याप्रमाणे बुद्धीचे निर्णय असतात. हे निर्णय आपण क्रियमाण स्वातंत्र्यात बदलू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणखीन ह्या अशा कर्म करण्याच्या इच्छेला भ्रमण असं नाव दिलेलं आहे. कारण जेव्हा इच्छा होते तेव्हा कर्मेंद्रिय कामं करायला लागतात आणि तेव्हा मग देह इकडून तिकडे फिरायला लागतो, मन जास्त जास्त फिरायला लागतं. मिळून कर्म जी सगळी होतात त्या ह्याला भ्रमण असं नाव दिलेलं आहे. आणि हे भ्रमण कोण करवतं, तर ईश्वर आणि माया. देह मायेचा बनलेला आहे, प्रकृतीचा बनलेला आहे. उपादान कारण त्याचं प्रकृती आहे. तमोगुण प्रधान ईश्वर म्हणजे ईश्वर आपल्या प्रकृतीचं उपादान करतो आणि जगाची निर्मिती करतो. आणि तोच निमित्त होतो त्याच्या संकल्पाच्या रूपाने आणखीन जगाची निर्मिती करतो. म्हणून ईश्वराला जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण असं नाव दिलेलं आहे. म्हणून भ्रमण जे करवतायत, हे कर्माची इच्छा जी करवतायत, ते कोण करताय, तर ईश्वर आणि माया हे करतायत सगळे. ईश्वराला मायावी का म्हणतात, मायेला तो ताब्यात ठेवतो. आणखीन त्याच्या संकल्प जो आहे की जग असं व्हावं, अशा पद्धतीने चालावं, त्यानुसार संपूर्ण काम करायला जीव प्रवृत्त होतो. ईश्वर असं नाही त्याला सांगत की तू हे कर. एका जीवाचा लाडका आहे जीव म्हणून मग त्याला चांगलं देईल वगैरे नाही.
तर कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार, म्हणजे तो सिद्धांत जो आहे, तो नियम जो आहे, तो ईश्वरांनी घालून दिलेला आहे आणि त्या नियमानुसार हे सगळं चालत असतं. आत राहून नियमन करतो हे जे सांगताय, तो संपूर्ण पंचमहाभूतांचं, जीवांचं, सगळ्याच नियमन तो त्यांच्या आत राहून करतो. आपण पाहिलं की त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला वगैरे सगळ्या पद्धतीने, आणि प्रत्येक गोष्टीचं नियमन तो आत राहून करतो. भूकंप होतो ते देखील त्याचं नियमन असतं. त्याच्यात कोण जातं? ज्या जीवांचं प्रारब्ध संपलेलं आहे असे जीव त्याच्यात जातात. कोणी अडकतो, कोणी काय होतं, प्रारब्धानुसार होत असतं हे. म्हणजे त्या जीवांच्या प्रारब्धानुसार ईश्वर तिथे ते हे देतो. आता वादळ काल झालं, तर वादळाचं देखील ते ईश्वराचं नियोजन असतं. कोणाला काही होत नाही, कोणाला काही होतं, कोणाला होणार, प्रारब्धानुसार होणार असतं ते. ईश्वराचं नियमन त्यामुळे सगळ्या बाजूनी असतं, आनंदमय असतं, ब्रह्म असतं. हे सगळं आपल्या साधनेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. आणि असं जर का झालं तर काय हे जगाचं काय होणार वगैरे आपल्याला काहीही वाटणार. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, ईश्वराच्या ह्याच्याप्रमाणे, नियमाप्रमाणे ते चालू असत. तिथे माणसाचं काय आहे, किती त्याचा संकल्प आहे, आणखीन किती सामर्थ्य आहे, काय करू शकणार आहे तो? काहीही नाही. म्हणून जे होईल ते शांतपणे स्वीकारणं हे शरणागतीचं एक मुख्य आहे. आणि ईश्वराला शरण गेल्याशिवाय आपल्याला ब्रह्मापर्यंत पोचता येत नाही. त्याची कृपा आवश्यक असते. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत तर त्या ईश्वराधीन कशा आहेत? तर ह्या पद्धतीने आहेत की आपल्या कर्मांनुसार तो जो आत राहिलेला आहे अंतर्यामी, तो कर्मांनुसार प्रेरणा देतो. तो देतो म्हणजे वासनांनुसार प्रेरणा आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यावरती काय करायचं ते प्रयत्न पण ईश्वराचाच भाग आहे, यंत्रारूढ. म्हणून ईश्वर जसा आपल्याला बुद्धी देतो त्याचप्रमाणे प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य पण देतो. हे परत परत सांगायला लागतं. नाहीतर अशी कशी मला देवानी बुद्धी दिली? कशी दिली म्हणजे काय? जे पूर्वी केलं होतं त्यानुसार बुद्धी झाली आहे, प्रारब्धानुसार बुद्धी झालेली आहे. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, सरळ आहे अगदी. पण त्यानुसार आपण काय करायचं हे आपल्या स्वातंत्र्यात आहे, आणि हे निश्चित आहे आपल्या स्वातंत्र्यात. त्यानुसार आपण विवेक वापरायचा का अविवेकी राहायचं, कसं करायचं, काय करायचं, हा सगळा आपल्यावरती अवलंबून असतो. आणखीन विशेषतः परमार्थाच्या बाबतीत आपण जर का थोडा प्रयत्न केला तर ईश्वर आणखीन आपल्या जवळ 4 पावलं येतो. आपण 2 पावलं गेलं, ईश्वर 4 पावलं येईल, इतका तो दयाळू येते. कारण मनुष्य शरीर जे त्यांनी दिलेलं आहे तर ते त्याच्या कर्त्याला म्हणजे ईश्वराला नाही तर ब्रह्माला जाणण्यासाठी आहे. जे स्वरूप आहे ते जाणण्यासाठी माणसाचं शरीर दिलेलं आहे त्यांनी. आणि माणसाचं शरीर दिलेलं ज्या कारणासाठी दिलंय त्या कारणासाठी जर का आपण त्याचा उपयोग करायला लागलो तर आपल्याला मदत निश्चित होते. तेही ईश्वराच्या नियोजनाचा एक भाग आहे. जसं वाईट कर्मांना वाईट फळ मिळतं, तसं जो याच्यासाठी प्रयत्न करतो त्याला त्याच्यासाठी मदत मिळणं हे देखील ईश्वराच्या नियंत्रणाचा, त्याच्या योजनेचा, नियोजनाचा सगळ्या तो भाग आहे. म्हणून ईश्वराचं जे नियंत्रण आहे, त्याचं जे प्रेरकत्व आहे ते कधी नाकारू. ते नाकारणं म्हणजे ईश्वराशी झगडा कर, आणि ते स्वीकारणं म्हणजे ईश्वराला शरण जाणं. म्हणून आपण त्या पद्धतीने राहावं. आणि मग ईश्वर जो आहे तर तो ह्या पद्धतीने करत असतो सगळं. मी ब्रह्म आहे आणि मी या सगळ्यापासून अलिप्त आहे, हा विचार ठेवायचा. सगळ्या जगात वावरताना ईश्वराची सत्ता जशी मान्य करायची, आणि मान्य नाही नुसती तर स्वीकारायची तो जे करेल ते. त्याचप्रमाणे हे सगळं जे होत आहे ते शरीरापुरतं मर्यादित आहे. मी ब्रह्म आहे, मी ह्याच्यातून अलिप्त आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि ह्या विचाराचा उपयोग आपल्याला ब्रह्मरूप होण्यापर्यंत होतो. मग आता ईश्वराच्या भयाने जग चालतं, ईश्वराचं नियंत्रण जे आहे ते श्रुती 2-4 श्रुती तरी आहेत की विषादस्मात वातोपवती किंवा अशा पद्धतीने श्रुती आहेत. म्हणून तो का त्याच्या भयानी म्हणजे काय आहे तर त्याच्या शिक्षेच्या भीतीने.
सर्वेश्वर आहे ईश्वर. सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर. ईश म्हणजे नियामत करणं, ताब्यात ठेवणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सगळ्यांना ताब्यात ठेवणं, चुकले तर शिक्षा करणं हे ईश्वराचंच काम आहे. ते प्रारब्धाच्या रूपाने आपल्या बाबतीत दिसतं. पण थोडक्यात अशा पद्धतीने मांडणी जी केलेली आहे तर ती ईश्वर सगळ्याचा कर्ता आहे. आणखीन अगदी सूर्यदेवता, वायू वगैरे देखील त्याच्या भीतीने कार्य करतात. अशा पद्धतीने तिथे मांडणी केलेली आहे. म्हणून हा 181 सांगतो की ह्या परमात्म्याच्या आज्ञेमध्ये म्हणजे सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचं नियमन करणारा असा अंतर्यामी हा आहे तो जगद्योनी. जगद्योनी म्हणजे काय? तर जगाची निर्मिती त्याच्यापासून होते, त्याच्यातच हे जग राहतं हेही पुढे लक्षात ठेवायचं. उत्पत्ती होते त्याची त्याच्यापासून, म्हणून तो जगद्योनी म्हटलेला आहे. उदाहरण पुन्हा जे आता दिलेलं आहे त्याच्यासाठी, तर ते कशासाठी दिलेलं आहे तर ईश्वर सृष्टी प्रकट करतो आणि प्रलयाच्या वेळेस ती आपल्यात पुन्हा सामावून घेतो. कल्पाचा अंत झाला की पुन्हा स्वतःच्यात सामावून घेतो, म्हणजे प्रलय होतो. आता ह्याच्यासाठी पुन्हा दृष्टांत दिलेला जो आहे तो अगदी पहिला चित्रपटाचा, की चित्रपट जसा उलगडल्यावर ते चित्र प्रकट होतं आणि गुंडाळल्यावरती नाहीसं होतं. तर त्याप्रमाणे हे जीवांची कर्मांची जे फळं मिळतात आपल्याला, तर ईश्वर ते जगाचा पट उलगडतो आणि प्रलयाच्या वेळेस स्वतःच्या मध्ये पुन्हा सामावून घेतो. किंवा कापड जे असतं तर त्याच्यावरची गुंडाळल्यावर चित्र नाहीशी होतात. ईश्वर स्वतःमध्ये जीवांना सगळ्यांना लीन करून घेतो. आणखीन तो स्वतःही आपल्या स्वरूपात स्थित राहतो ब्रह्मप्रलयात. आणखीन चित्रपट जेव्हा नुसता गुंडाळला जातो तेव्हा कल्पांत म्हणूया आपण. जेव्हा ब्रह्मदेव झोपतो आणि ब्रह्मदेवाचा मृत्यू म्हणजे ब्रह्मप्रलय, ज्या वेळेस ईश्वर सुद्धा स्वतःच्या स्वरूपात म्हणजे ब्रह्मस्वरूपात जातो. मग आता हे सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय हे जे चालतात त्याला उपमा दिली. फार छान उपमा आहे, त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. इथे काय म्हटलंय की प्रलय हे रात्र आणि दिवस, निद्रा, जागृती, डोळे मिटणे, उघडणे, मनाची निर्विचार अवस्था आणि मनोराज्य, 4 उदाहरणं दिलेली आहेत. ह्याच्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय आहे. कसं काय आहे एक एक पाहूया. की रात्र आणि दिवस, दिवसा आपण सगळे व्यवहार करतो, रात्री सगळे नाहीसे होतात, काहीही आपल्याला जग दिसत नाही. उठल्यावर काय होतं? पुन्हा जैसे थे, मी कोण आहे, मला काय कामं करायचे, हे माझं आहे, ते माझं आहे वगैरे सगळं आपलं जसं पहिलं होतं आदल्या दिवशीच त्या मागील पानावरनं पुढे सुरू होतं. निद्रा आणि जागृतीत काय आहे? तसंच की जे संस्कार घेऊन आपण झोपतो तेच संस्कार घेऊन आपण जागे होतो. त्याच्यात काहीही फरक पडत नाही. संस्कार जसेच्या तसे राहतात आणि तेच घेऊन आपण जागे होत असतो. डोळे झाकणं आणखी परत उघड, डोळे झाकले की सृष्टी नाहीशी होत, उघडले की पुन्हा जशीच्या तशी दिसायला लागते. जेव्हा मन निर्विचारी असतं तेव्हा काहीही आपल्याला शांत असतं. पुन्हा मनोराज्यन विचार एक एक सुरू होतात, पुन्हा परत तेच वासनांच्या नुसार सुरू होतात एक एक. अशाच पद्धतीने प्रलय होतो आणि प्रलयानंतर सृष्टी जशी पूर्वी होती तशीच पुन्हा निर्माण होते. हे इथे सांगायचं मुख्य, की प्रलयामध्ये सगळे जीव ब्रह्मरूप होत नाही, तर ते सगळ्या संस्कारांसह बीज रूपाने राहतात आणि सृष्टी जेव्हा पुन्हा उत्पन्न होते तर त्यावेळेस ते जसंच्या तसं पुन्हा सुरू होतं. हे ईश्वराचं सामर्थ्य, जग प्रकट करणं, लीन करणं, पुन्हा प्रकट करणं. रहाट गाडगी जे चालतात ना, तर तशा पद्धतीने हे चालतं सगळं. पण आता एकच ईश्वर चैतन्य आपण म्हणतो ते जड आणि चेतन सृष्टीच्या निर्मितीचं कारण कसं? आपण काल त्याच्याबद्दल विचार केला होता थोडासा, का आज ईश्वर स्वतःच्या मायेचा उपादान कारण करून सगळी ही जडसृष्टी निर्माण करतो आणि चैतन्य रूपाने म्हणजे
ईक्षणाने म्हणजे स्वतःच्या संकल्पानी चेतनसृष्टी पण त्याच्यात होते, त्याच्यात तो प्रवेश करतो, त्यामुळे ते चैतन्य असतं. तर इथे आणखीन वेगळ्या पद्धतीने त्याचा एक्सप्लेनेशन दिलाय. उदाहरण आहे की चेतन ब्रह्माचं मायेत प्रतिबिंब पडतं, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ते वास्तविक चैतन्याचं कल्पित रूप आहे. आणखीन जीव नावाची कल्पित सृष्टी त्याच्यापासूनच निर्माण होतं. उदाहरणार्थ ढगातनं पाऊस पडतो, पाणी साठतं आणि त्या साठलेल्या पाण्यात पुन्हा त्या ढगाचं प्रतिबिंब पडतं. तसंच मायेत चैतन्याचं प्रतिबिंब पडतं आणि सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात होते. मग प्रश्न केलेला आहे की जगाचं कारण ब्रह्म म्हणायचं का ईश्वर म्हणायचं? कारण ब्रह्माच्या सत्तेशिवाय, त्याच्या प्रतिबिंबाशिवाय ईश्वराला अस्तित्वच नाही. मग नक्की काय म्हणायचं? तर उत्तर इथे अन्योन्याध्यास हे दिलेलं आहे. अन्योन्याध्यास एकदा आपलं सांगून झालेला आहे, त्याचा विचार झालेला आहे. परमात्मा जगाचं कारण होतो म्हणजे ईश्वर, पण ब्रह्माच्या सत्तेवरती होतो. आणि तिथे देखील अन्योन्याध्यास सांगितलेला. कसा अन्योन्याध्यास आहे की आपण ह्याच्या देहाच्या बाबतीत पाहिलं होतं. अन्योन्याध्यास काय पाहिलं होतं की जड माया जी आहे, जी अस्तित्वातच नाही, तर तिचा तो अस्तित्वात नसणे पण आपण ब्रह्मावर आरोपित करतो. ब्रह्माचं जे सद्रूप आहे, कायम असणं आहे, ते आपण ह्या मायेच्या शरीरावरती जगावरती आरोपित करतो. म्हणजे एकाचा दुसऱ्यावरती, दुसऱ्याचा पहिल्यावरती असा आरोप केला जातो त्याच्या धर्मांचा. तसं इथे पण झालेलं आहे की जे माया जी आहे, तर तीच आपण सत्य मानून चालतो. मायेचं जग आहे ते आपण सत्य मानायला लागतो. आणखीन ब्रह्माला पुन्हा आपण बाजूला टाकतो. ब्रह्माचा विचार सुद्धा आपण करत नाही. ब्रह्माला आपण त्यामुळे जगत कारण मानत नाही. आता ह्याच्यानंतर मग पुढे अन्योन्य अध्यास झाला. ह्या अन्योन्याध्यासामुळे काय होतं तर ईश्वर आणि ब्रह्म एक आहेत असं सुद्धा आपल्याला वाटतं. आणि विशेषतः हा आणखीन समज आपला का होतो तर परमात्मा किंवा मायावी म्हणा, ईश्वर म्हणा, हे अनेक शब्द जे आहेत तर ते दोन्ही अर्थांनी वापरण्यात येतात. वाङ्मयात ते शब्द दोन्ही अर्थांनी वापरण्यात येतात. त्यामुळे रेफरन्स पाहिल्याशिवाय, त्याचा संदर्भ लक्षात घेऊनच त्याचा आपल्याला अर्थ करायला लागतो. पण हे असं इकडे तिकडे दोन्हीकडे वापरल्यामुळे आपला गोंधळ होऊन जातो की नक्की काय आहे. हा अध्यास आहे एवढं लक्षात घेतलं तर बरं पडतं की ईश्वर आणि ब्रह्म यांच्यात फरक आहे हे लक्षात घ्यायचं. ह्या अन्योन्याध्यासाला उदाहरण दिलं की खळ आणि कापड. खळ घोटतात कापडावर, म्हणजे खळीचा जो कडकपणा आहे तो कापडाला जातो आणि कापड जे पसरलेलं असतं पूर्णपणे, खळ एका जागी असते वास्तविक, पण ती खळ देखील कापडामुळे पसरल्यासारखी होते. म्हणजे एकाचा धर्म दुसऱ्यावरती, कापडाचा धर्म खळीवरती, खळीचा धर्म कापडावरती. हे इथे चित्रपट चालू आहे म्हणून त्यांनी हे असं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून ब्रह्म आणि ईश्वर हे दोन्ही वेगळे आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यासाठी विचार जो करायचा तो षडलिंगपूर्वक ग्रंथांचा आणखी सगळा विचार करायचा. इथे परत 195व्या श्लोकात षडलिंग पुन्हा मांडलेली आहेत की कुठली कुठली आहेत. उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, नंतर उपपत्ती, अर्थवाद. उपपत्ती म्हणजे युक्ती. ह्या 6 लिंगांनी म्हणजे ह्या 6 कॅटेगरीज आहेत किंवा क्रायटेरियाज आहेत की ज्यांच्या साह्याने आपण वेदांत ग्रंथांचा अभ्यास करतो, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करतो. तिथे उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता लागते. एकवाक्यता लागते म्हणजे काय की उपक्रमात जे सांगितलेलं आहे ते उपसंहारात सिद्ध झालं. पूर्वीची जी जुनी कादंबऱ्या असायच्या ना, तर त्याच्यात उपक्रम उपसंहार वगैरे असायचे. उपक्रम म्हणजे काय, मला एकदा प्रश्न कोणीतरी विचारला होता, तर त्यावेळेस मला योग्य उदाहरण आठवलं. सीता आणि गीता सिनेमा पाहिला असेल बऱ्याच जणांनी, तेव्हा तो प्रसिद्ध होता.
तर त्याच्यात उपक्रमामध्ये वादळी रात्र, आणखीन एका वंजाऱ्यांच्या घरात ती कोणीतरी शेटजींची पत्नी प्रसूत होते, 2 मुलं होतात, एक ती वंजारीण ठेवून घेते, एक त्यांना देते मुली. हा उपक्रम झाला आणि त्याच्यानंतर एकदम गोष्ट सुरू होते पुढली. आणि उपसंहार काय होतो की त्या दोघी बहिणी आहेत हे सिद्ध होतं. म्हणजे आधी बहिणी, आणखीन नंतर पुन्हा त्या बहिणी सिद्ध झाल्या. हे उपक्रम आणखीन उपसंहाराची एकवाक्यता असं म्हणतात. म्हणजे आधी जे जीव आणि ब्रह्म एक आहे हे सांगितलेलं होतं, ते नंतर सिद्ध होत, पूर्ण सिद्ध होत. तसाच अभ्यास, अभ्यास तर आपण करतोच आहोत. अभ्यास म्हणजे केवळ वाचन नाही, केलेलं परत परत करणं, ज्याच्यासाठी नेहमी मला सांगावंसं वाटतं की हे शास्त्र ग्रंथ जे आहेत ते परत परत वाचल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणजे लक्षात येतात, आत्ता आपण बोलताना कधीही वाचताना आपल्या लक्षात जरूर येतं, पण त्यातले बारकावे टिकत नाही. अगदी हा माझा स्वतःचाही अनुभव आहे की अजिबात टिकत नाहीत ते. परत वाचल्यानंतर त्यातलं आणखीन आपल्याला एक कळायला लागतं. जितक्या वेळा वाचू तितकं आपल्याला जास्त जास्त ते कळायला लागतं. हे अभ्यास नावाचं लिंग आहे. शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करणं आवश्यक असतं, परत परत करणं, केलेलं परत करणं. अपूर्वता म्हणजे जे इतरत्र मिळत नाही ते अशा ग्रंथात मिळतं. काय मिळतं? नेहमी जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, ब्रह्म आहे का, अशा पद्धतीने चालतं. तर जीव आणि ब्रह्म एकच आहे हे शास्त्र ग्रंथ, वेदांत ग्रंथ हे सांगत असतात. की अपूर्वता आहे. फलं काय मिळतं जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा? तर प्रत्यक्ष आपण तसं होतो. अर्थवाद म्हणजे कधी कधी थोडस जास्त फुगवून सांगितलं जातं, आपली प्रवृत्ती व्हावी म्हणून. चतुर्भुज नर सगळीकडे झाले, हरिपाठ सांगतो, किंवा त्याच्या 7 पिढ्या उद्धरून गेल्या वगैरे, ह्या पद्धतीचं जे आहे ते थोडस अर्थवादात्मक, थोडं फुगवून सांगितलेलं आहे, त्याचा आपली प्रवृत्ती तिकडे व्हावी म्हणून. आणि हे चांगल्यासाठी असतं. फुगवून का सांगतायत? बढाई मारायला नसते, तर हे एवढ्यासाठी असतं की आपला त्या दिशेने जाण्यात फार फायदा आहे, मग तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, स्वर्ग मिळेल वगैरे वगैरे, ह्या पद्धतीने आपल्याला थोडस सांगितलं जातं. आणि त्याला अर्थवाद म्हणतात. आणि उपपत्ती म्हणजे युक्ती, जे आता चित्रपटाचं उदाहरण दिलं, युक्ती आहे ती, त्या पद्धतीने आपण विचार करावा. घटाकाश मठाकाश ही उदाहरणं आहेत, जीव आपल्याला समजावून सांगण्यासाठी ती उदाहरणं दिलेली आहेत, ही उपपत्ती म्हणतात. आणि या सगळ्या लिंगांनी वेदांत शास्त्राचा अभ्यास केला जातो. असं जेव्हा आपण विचार करायला लागतो ह्या सगळ्यांच्या सह्यात, तेव्हा निर्णय हा आहे की ब्रह्म पूर्ण असंग आहे, निष्क्रिय आहे, अकर्ता आहे, काहीही ते करत नाही. आणि जे काय केलं जातं तो मायावी ईश्वर म्हणजे मायेमध्ये प्रतिबिंबित जो आहे, तर तो ईश्वर ब्रह्माच्या अधिष्ठानावरती कार्य करतो. मुळात ईश्वराची निर्मिती ब्रह्माच्या प्रतिबिंबाशिवाय होत नाही. ब्रह्म तिथे असतंच ईश्वराच्या स्वरूपात. ब्रह्म, माया आणि त्यातलं प्रतिबिंब, 3 गोष्टी आहेत. म्हणून ब्रह्म ईश्वराच्या स्वरूपात आहेच, पण त्याचं अधिष्ठान मानलेलं आहे. ह्या अधिष्ठानावरती हा सगळा कारभार चालतो. त्याच्या अधिष्ठानावरती म्हणजे काय? ते आहे म्हणून ईश्वर निर्माण आहे, ते आहे म्हणून जग भासायला लागलाय, ते आहे म्हणून जीव आहे, जीव चैतन्य आहे. हे सगळं जे आहे ते त्याच्या अधिष्ठानावरतीच चाललंय की नाही. हा जो भास निर्माण झालाय, हा जो भ्रम निर्माण झालाय, भ्रमाला काहीतरी खालती सत्य लागतं तर भ्रम होतो, नाहीतर कुठनं होणार आहे. म्हणून हे जे अधिष्ठान आहे तर हे ब्रह्माचं अधिष्ठान आहे. आणि शास्त्राचा अभ्यास ह्या सगळ्या विचारांनी करायला लागतो. त्यातलं एखादंच जर का वाक्य घेतलं तर ही जी बाकी मतांतर आपण पाहिली होती तशा पद्धतीने गैरसमज होतो, आणखी चुकीच्या बाजूने आपण जातो. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म जे आहे, तर तो सुरुवात जी झालेली आहे इथे उपनिषदाचा हा केलेला आहे की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी सुरुवात करून यतो वाचो निवर्तन्ते असा उपसंहार केलाय. म्हणजे जे सत्य आहे, केवळ आहे, केवळ ज्ञान आहे, केवळ अस्तित्व आहे, केवळ
आनंद आहे, असं जे आहे तर ते स्वतःच्या अस्तित्वासाठी, ज्ञानासाठी, आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाहीये. म्हणजे ते असंग आहे. आणि तेच शेवटी सांगितलंय की ते असंग आहे. वाचा तिथे नाहीशी होते, कारण तिथे वाणीच नाहीये मुळात, त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेते कुतश्चन, असं पूर्ण वाक्य तिथे केलेलं आहे. आता मग ईश्वराच्या कर्तृत्वाबद्दल देखील श्रुत प्रमाण आहे, वेदात्न प्रमाण आहे. काल म्हटलं तसं अगदी ऋग्वेदापासून माया सांगितलेली आहे, आणखी तो माई पण सांगितलेला आहे, ईश्वरही सांगितलेला आहे. पण हा जो मायावी आहे हा जग निर्माण करतो, आणखीन जीव जो आहे तो याच्यात अडकतो, त्याच्यात तो बद्ध होतो, त्या मायेमुळे बद्ध होतो. म्हणजे काय, मायाच बांधते आणि मायाच सोडवते. दासबोधात म्हणा किंवा विशेषतः आत्मारामात फार सुंदर हे सगळं वर्णन केलेलं आहे मायेत. असं वर्णन कुठेच मिळणार नाही, असं वर्णन आहे आत्मारामात. आणि हा मायावी सगळं निर्माण करतं, मायेमुळे बद्ध होतो. म्हणजे काय करतं, तर माया जी आहे तर ती सृष्टीला सत्य भासवते. आपल्याला सृष्टी सत्य वाटते, मी सत्य वाटते, माझ्यासाठी सृष्टी आहे असं वाटतं मला, भोगासाठी आहे माझ्या, आणि त्यामुळे मी त्याच्यात अडकते, त्या भोगांच्या मी मागे लागते, कर्तृत्वाच्या मागे लागते, आणि मग ते भोक्तृत्वासाठी काय काय उद्योग करते, त्याच्यामुळे मी त्याच्यात अडकतच जाते. आणि ज्यावेळी मला हे कळतं त्यावेळी मी त्याच्यात सुटायचा प्रयत्न करायला. पण अनेक जन्मांचे हे आपल्यावर संस्कार असतात. कित्येक जन्म किती झाले माहिती नाही, तुवा घेतले जन्मांतर समर्थ म्हणतात, अनेक जन्म घेतले. आणखीन प्रत्येक जन्मात आपण जग सत्य मानून चालत आलोय, थोडंफार साधना पण केलेली आहे, म्हणून ह्या जन्मात आपल्याला ही बुद्धी झालेली आहे अभ्यास करायची. शुद्ध पुण्याशिवाय ही बुद्धी होत नाही निर्माण. तेव्हा आपण पुण्यवान आहोतच, फक्त ह्या पुण्याचा आणखीन उपयोग करून पूर्ण मुक्त होईपर्यंत गेलं पाहिजे आपल्याला. आणि ते याच जन्मात करणं शक्य आहे जर का पावलं आपण उचलली तर. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा म्हणून म्हटलेला हा आपल्याला करायचा. आणि त्याच्यासाठी हे सगळं आपल्याला विचार करायला लागतो की जग निर्माण करतो तो ईश्वर करतो, आणि जीव त्याच्यात विनाकारण बद्ध होऊन राहतो. मागे डॉक्टर काकांनीच एक अशी छान गोष्ट सांगितली होती, ऐकली असेल बऱ्याच जणांनी, पण परत सांगायला काही जात नाही आपलं, ऐकायलाही काही हरकत नसते. एक लमणांचा तांडा होता, आणखीन ते बरोबर गाढवं असायची, सामान असायचं, सगळे जायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मोकळी जागा बघून तिथे आपली पालं टाकायचे. आणखीन गाढवांना बांधायला खुंट्या असायच्या त्यांच्याजवळ, कारण झाडं वगैरे मिळतीलच असं नाही, दोर असायचे. मग जिथे मुक्काम होईल तर तिथे रात्री ते खुंट्या ठोकायचे, आणखीन गाढवाच्या पायाला ती दोरी तिथे बांधायचे, थोडस फार तर हलता येईल इतपत. मग गाढव आपली तिथे रात्रभर उभं राहायची, चालून बिरून त्यांना तिथे बांधत असत. पण एकदा काय झालं गोंधळ, की ती दोऱ्या ज्या होत्या त्या आधीच्या मुक्कामात राहून गेल्या. आता काय करायचं, रात्री कोणी राखत बसायची गाढवं, ती गेली तर काय करायचं, सगळा प्रश्न पडला लोकांना. पण तिथे काही म्हातारी लोक होती, अनुभवी होती, त्यांना थोडस जास्त या बाबतीत कॉमन सेन्स असतो, म्हणून या अनुभवाचं ज्ञान असतं. तर त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही कोणाच्या बद्दल विचार करताय, कोण आहेत, गाढव आहेत ना, तुम्ही नेहमीप्रमाणे खुंट्या ठोका, एकेका गाढवाला खुंटी जवळ न्या, आणि दोरी बांधताना जसं तुम्ही नेहमी ऍक्शन करता त्याच्या पायाशी, तर तशीच करा, ती हलणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी केलं, आणि गाढवं जागच्या जागी उभी राहिली. का, आपण बांधले गेलोय असं त्यांना वाटलं. मग दुसऱ्या दिवशी आता ह्या मुलांना माहिती होतं की गाढवं बांधलेली नाही, ते हाकलायला लागले, गाढवं काही हले ना.
मग त्या वयस्कर लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही त्यांना गाठी सोडल्यात का? त्या बंधनातनं मोकळं केलं का तुम्ही त्यांना? कशी ती हलतील? ते बांधलेली आहेत आता त्यांच्या मते. मग पुन्हा त्या मुलांनी त्या गाठी सोडल्यासारखं केलं, तेव्हा ती गाढवं हलायला लागली. आपलं तसंच होतं. वास्तविक आपण कुठेही बांधलेले नाही, काहीही नाहीये. आपलं जे चाललंय, अडकलोय आपण आपल्या मनाने अडकलोय. जशी ती गाढवं होती तशी. पण आपल्यात त्यांच्यात फरक आहे. इतका काळ आपण तसे वागलो असलो तरी देखील जेव्हा आपल्याला सद्गुरू भेटतात किंवा आपण ह्या बाबतीत अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपणच ब्रह्म आहोत. मग मीच जर का ठरवलंय स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे त्याची झाली आणि विवेके तरी सस्वरूपी मिळाली. हा जो विचार आहे, किंवा वाया मन हे नाव एरवी हे कल्पनाचे सावेव, जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. आपण ब्रह्म आहोत, पण आपल्याला जीवदशा का आली? तर ह्या मनाच्यामुळे. या मनाची संगती जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोनी भ्रांतीवर पडा झालो. शिष्य आपला अनुभव सांग की या मनाच्या संगतीमुळे, म्हणजे मनाने ठरवल्यामुळे मी बांधला गेलोय. विषयांबद्दलच कायम कल्पना करत राहिला आणि त्याच्यामुळे जीव अडकत राहतो. ईश्वर जग निर्माण करतो आणि त्याला सत्य मानून, देहाला सत्य मानून जीव त्याच्यात अडकतो. ब्रह्म असंग आहे. जीव जो आहे तो वास्तविक जीव नाहीये, तो ब्रह्मच आहे, हे तो विसरतो. आता इथे परत पुढल्या ह्याच्यात गाढ झोपेत जसं आपल्याला स्वप्न पडतं, तर तसं ईश्वराला स्वप्न पडलं असं प्रत्यक्ष नाही म्हटलं, पण मी व्हावं असा संकल्प केला त्या स्वप्नाप्रमाणे. स्वप्नात कल्पना असतात, तसंच मी बहु व्हावं हे त्यांनी ज्ञानपूर्वक कल्पना केली आणि त्या कल्पनेनुसार सृष्टी झाली आणि ईश्वर हिरण्यगर्भ झाला. हिरण्यगर्भ झाला म्हणजे काय? सूक्ष्म देहाचा अभिमानी. सृष्टी निर्माण करायला जेव्हा त्यांनी संकल्प केला, तर त्यावेळेस पंचभूतांच्या तन्मात्रा उत्पन्न झाल्या आणि सृष्टी त्याचा आराखडा या स्वरूपात प्रकट झाली, ज्याच्यात आपले सूक्ष्म देह आणि सूक्ष्म सगळ्या तन्मात्रा सृष्टीच्या ह्या तयार झालेल्या होत्या. आणि त्याचा अभिमानी जो आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात किंवा सूत्रात्मा म्हणतात. आणि मग नंतर पंचीकरण पुन्हा त्याच्या संकल्पाने झालं, आणखीन तिथे स्थूल सृष्टी निर्माण झाली. अशा पद्धतीने केलं. पण मग सृष्टी निर्मिती जी झाली ती संकल्पाने एकदम झाली का काही विशिष्ट क्रमाने झाली, हा प्रश्न उभा केलेला आहे. त्याच्यावरती उत्तर दिलंय की दोन्ही अर्थाच्या शक्ती आहेत. एकदम निर्माण झाले, एकदम म्हणजे युगपत, एकाच क्षणी संपूर्ण. आणि दुसरं क्रमाने निर्माण झाले. क्रमात सुद्धा 2-3 प्रकार सांगितलेले. छंदोग्यात त्रिवृत्त सांगितलंय, 3च जे स्थूल आहेत ते आपल्याला पटकन कळाला ते बरं म्हणून 3 सांगितली भूत: अग्नी, जल, आणखीन पृथ्वी. आणि तैत्तरीयात आधीची 2 सूक्ष्मभूत पण सांगितली. मग ह्याचा मेळ घालायला लागतो की दुसऱ्या दोन्ही देखील त्याच्यात इन्क्लुडेड आहेत, अशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायला लागतं. आणि श्रुती तुल्यबळ आहे. श्रुती जी आहे तर दोन्ही श्रुतीच असल्यामुळे युगपत सांगितलेली देखील श्वेताश्वतर मध्ये तीही श्रुतीच आहे, तैत्तरीय ही श्रुती आहे, छांदोग्य ही श्रुती आहे. मग खरं कोण? तर श्रुती प्रमाण हे अंतिम प्रमाण आहे. सगळ्या श्रुती योग्य आहेत. मग त्याचा कसा काय आपण मेळ घालून घ्यायचा? हे ब्रह्मसूत्रात सगळा स्वच्छ केलेलं आहे शंकराचार्यांनी. त्यांनी सांगितलं की सृष्टीची निर्मिती किती वेळा झाली आहे? अनेक वेळा झाली आहे. मग कधी या पद्धतीने झाली, कधी त्या पद्धतीने झाली, हे स्वीकारायला काहीच अडचण नाहीये. जसं स्वप्नातली दृश्य कधी एकदम सगळं आपल्याला जग दिसायला लागतं, कधी क्रमाने एक 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 एकातनं दुसरं असं उलगडत जातं, तसंच हे पण आहे. ते स्वप्नातलं जितकं खरं तितकंच हे पण खरं. समर्थांच्या ह्याच्यात पण एक ओवी आहे की अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला. अजन्मा म्हणजे परब्रह्म वास्तविक, पण
इथे त्याचा अर्थ आपल्याला ईश्वर घ्यायला हवा. आणखीन त्याने स्वप्नात स्वप्न पाहिलं, त्याला स्वप्न पाहिलं ईश्वराचं, आणि त्या ईश्वराने स्वप्नात जग निर्माण केलं. आणि त्या जगात राहणारे आपण जे आहोत ते आपण आणखीन स्वप्न बघत असतो. त्याला आपण जगात माझं कर्तृत्व वगैरे म्हणतो. आणखीन शिवाय स्वप्न रात्री झोपेत आपणही बघत असतो. म्हणून आता हे हिरण्य गर्भ जे आहे ते समष्टी देहावरती ज्याला ते मी म्हणणार आहे त्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो. आणखी त्याच्यातली जी सृष्टी आहे त्याचा जो देह आहे तर ती लांछित अवस्था म्हणून जी म्हटलेली आहे त्या चित्रपटाच्या दृष्टांतात तशी, म्हणजे रेखाटन केवळ चित्र काढताना जसं केवळ रेखा स्पष्ट मारलेल्या असतात, आकार इकडे तिकडे जाऊ नये म्हणून, त्या पद्धतीने आहे, त्या आकृत्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यातनं पुढे पंचीकरण होऊन विराट म्हणजे स्थूल सृष्टी निर्माण झालेली आहे. हा श्रुतीने आणखीन स्मृतीने दोन्हीने एकाच पद्धतीने विराट सांगितलं. अर्थात श्रुतीत जे सांगितलंय तर तेच स्मृतीत नंतर आठवणीने सांगितलेलं आहे. त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे की विराट म्हणजे लक्षावधी प्राणी, वनस्पती, डोंगर, दर्या, नद्या, समुद्र, सगळ्याच्या सगळं जे आहे, दैवत, हे सगळे जे आहेत ही त्याच्यावरती प्रकट झालेली आहे. आणि ह्या आकृती ज्या आहेत ह्या मुळात त्या हिरण्यगर्भ अवस्थेत रेखाटल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या रंग भरल्यानंतर स्पष्ट झालेली आहेत. सगळे अवयव त्याचे आहेत म्हणून त्याला सहस्राक्ष, सहस्रपाद वगैरे वर्णन आहेत त्याचे. म्हणून ईश्वर जो आहे तो सगळीकडे व्यापूत. आणि इथे आता हे जे 208 पर्यंतचे 206 ते 208 श्लोक आहेत त्याच्यात एक खूप मोठा सिद्धांत आलेला आहे की ईश्वरापासूनच स्तोत्रात्मा, विराट, ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र ह्या सगळ्या देवता, त्याचप्रमाणे गवताच्या काड्या, सगळे चारी वर्ण, सगळे पशु, सगळे पक्षी, वृक्ष, वल्ली, दगड, माती, जे काय म्हणाल ते सगळं ईश्वर आहे. ते ईश्वराच्या शरीरातच आहे. कारण सगळं ब्रह्मांड त्याचं शरीर म्हटल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा आपण ईश्वर भावनेने जर का पूजा केली ती ईश्वराचीच पूजा होणार आहे. फक्त हे माहित पाहिजे. आपण सरस्वती पूजन करतो किंवा लक्ष्मी पूजन करतो त्यावेळेस आपण जड पदार्थांचं पूजन करतो, पण ते काय ह्यानी करतो, जे आपण पाठीवरती सरस्वती म्हणून आकृती काढतो तिथे वास्तविक काय आहे, खडू आणखीन पाटी आहे, पण आपण ती सरस्वती भावाने पूजतो. गुढीपाडवा झाला, एका विशिष्ट पद्धतीने आपण ते काठीवरती उभार, गुढी आनंदाचं प्रतीक आहे, ते विजयाचं प्रतीक आहे, त्याला ब्रह्मध्वज असंही नाव आहे. आपण ते उभारतो आणि त्याची ईश्वर भावानेच पूजा करतो ना. आम्ही शहरात राहणाऱ्यांना मोठे बांबू काही मिळत नाही, धुणं वाळत घालायची काठी असायची आमच्याकडे आणि त्याच्यावरती आम्ही ती गुढी बांधायचो त्या दिवशी. आणि गुढी उतरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती काठी काठी म्हणूनच यायची. आणखीन त्यांनी आम्ही धुणं वाळत घालायचो वरच्या तारांवर. पण जोपर्यंत ती तिथे बांधलेली असायची, पाटावरती होती, तर तेव्हा पूजा केली जायची. त्यावेळी भाव काय असायचा, त्यावेळी भाव ईश्वराचा असायचा. आणि अशा ह्यानी जेव्हा आपण पूजा करतो, जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की केला मातीचा पशुपती परी मातीची काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समाये, केली काशाची अंबा परी कासे नव्हे जगदंबा. हे जे सांगितलेलं आहे की त्या मटेरियलची, त्या धातू असेल, माती असेल, चित्र असेल, तर त्या रंगांचं म्हणजे असेल कशानेही त्या आपण देवाची निर्मिती केल्यानंतर आपला भाव जो असतो तो तिथे काय असतो, ईश्वर म्हणून असतो. आपण त्याच्याकडे त्यावेळेस दगड म्हणून बघत, आपण त्यावेळेस त्याच्याकडे ती देवता म्हणून बघतो. एक एकदा दगडाला शेंदूर फासून त्याची देव म्हणून प्रतिष्ठापना करतात, मंत्रांनी त्याच्यात देव आणतात. मग हा जो देव आहे हा वास्तविक ईश्वर रूप आहे की नाही, जर का विचार केला सगळी सृष्टी ईश्वर आहे, मग तोही ईश्वर आहेच.
फक्त आपला भाव तसा नव्हता. आणि जेव्हा आपण तो भाव ठेवून त्याची पूजा करायला लागतो, तर त्यावेळेस त्याला त्या पूजेप्रमाणे फळ मिळतं. भाव तसा देव, भाव तितका देव. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. भगवान पण सांगतात की जो माझी ज्या भावाने पूजा करतो तेवढाच मी त्याला फळ देतो, तसाच मी त्यांना पावतो. जर का माझी एखादं क्षुद्र दैवत म्हणून पूजा केली असेल, मसोबा वगैरे, तर त्याच्या अखत्यारीत जेवढं असेल तेवढंच फळ त्याला मिळतं पूजा करणाऱ्याला. विष्णू वगैरे केली तर त्या देवतेच्या लिमिटमध्ये तो देऊ शकतो फळ. पण ब्रह्म म्हणून उपासना केली त्याचीच, तर आपल्याला ब्रह्मप्राप्ती हे फळ मिळेल. उपासनेने ह्या पद्धतीने मोक्ष मिळतो जेव्हा तसा भाव असेल तेव्हा. आणि भावाच्या शिवाय आपण जाऊच शकत नाही. भाव म्हणजे काय आहे? भाव आणि भावना फरक आहे. आपली भावना जागृत होते तात्पुरती, आणि भाव स्थिर असतो. भाव म्हणजे भूभव असणेपणा आहे. काय आहे? चटवीची राती जेवी न विसंपे जैवाती, ईश्वर निर्णयोचित ही वाहणे सदा. ईश्वर आहे हा निर्णय अखंड हृदयात सांभाळणं हा भाव आहे. आणि मग तो ईश्वर कुठे आहे? ब्रह्म म्हणून आहे तो. ज्याची मी पूजा करते ते ब्रह्म आहे. या पद्धतीने तो अखंड सांभाळायचा. आणि अखंड सांभाळायचा म्हणजे नामस्मरण किंवा त्याच्या अस्तित्वाचा माझ्या बरोबर आहे ईश्वर, हा विचार आहे. एकदा मला आमच्या खऱ्यांनी एक हे सांगितलं होतं की ते एके ठिकाणी गेले होते. आणखीन बोलणं चाललं होतं. ते मोठे म्हणजे कंपनीचे चांगल्यापैकी वरचे असे अधिकारी होते. ते बोलता बोलता म्हणाले की तिथे आम्ही फक्त तिघं होतो, तो माणूस, मी, आणखीन पुढे काही बोलला नाही तो. मग यांनी विचारलं की नंतर विचारलं की तुम्ही तिघं होता म्हणताय आणि बोलताना तर दोघांबद्दलच बोलला, तिसरं कोण होत? तेव्हा त्या गृहस्थाने सांगितलं की ईश्वर असतो. ईश्वर नाही अशी जागा नाही. आम्ही तिघं होतो म्हणजे ईश्वर पण तिथे होता. याचा अर्थ काय आहे? भाव. ईश्वर आहे ही 100% खात्री. आपल्याला कथा अनेक माहिती आहेत की गुरूंनी शिष्याला फळ दिलं, आणखी कोणी नाही अशा ठिकाणी जा, कोणी बघत नाही हे पहा आणि ते खा म्हणून. वेगवेगळ्या अधिकाऱ्याच्या शिष्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं. एकांनी काय आसपास माणसं नाहीत कोणी पाहिलं आणि खाऊन टाकलं. एकाने प्राणी बिणी आहेत म्हणत होता म्हणून मग जिथे प्राणी पण नाही अशा उसाड याच्यात जाऊन खाल्लं. आणि तिसरा खाऊच शकला नाही, कारण ईश्वर सगळीकडे आहे. तो स्वतः तरी बघतच होता म्हणून तो खाऊच शकला नाही, परत गेला. उत्तम, मध्यम, कनिष्ठ अधिकारी हे असे ठरतात. आपला भाव कसा आहे त्याच्यावरनं आपल्याला पुढे जाता येतं. आणखीन हा भाव जर का असला तर आपण जाऊ शकतो, नाहीतर आपण जात नाही. म्हणून आत्म्याच्या उपासनेने मोक्ष मिळतो. तेव्हा उपासना जी आत्म्याची आहे ती अहंग्रह उपासना असं ज्याला म्हणतात ती आहे. अहंग्रह उपासना म्हणजे सोहम, ते ब्रह्म मी आहे, अशी जी उपासना आहे, म्हणजे असा भाव चित्तात वागवणं. सोहम साधना जी आहे, तत्वमसी उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला. सोहमचा जप नाही सांगितलेला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधके. उपदेश सार आहे, परी घेतला पाहिजे विचार. त्या वाचून अंधकार न फिटे भ्रांतीचा. हा सोहमचा उपदेश जो आहे तर त्याचा विचार आहे. बैठकीच्या वेळेस आपण सोहम म्हणून त्या 6 मध्ये विलीन व्हायचा प्रयत्न करतो. पण बाकी एरवी जे दिसेल तर तिथे मीच आहे अशा पद्धतीने आपल्याला जाता येतं. तिथे ईश्वर आहे अशा पद्धतीने जाता येतं. ह्या पद्धतीने आपण जर का गेलो तर कधी ना कधी जे मिथ्या आहे ते मिथ्या होतं आणि मी जागी होते. म्हणजे स्वरूपाच्या बद्दल जागृती येते. स्वस्वरूपी त्याला समर्थांची अशा तऱ्हेची ओवी आहे की तिथला जो जाग आहे ती खरी जाग आहे.
आणि बाकी निद्राच आहे. आत्ता देखील आपण झोपलेलेच आहोत. जर का तुला जागा झालो मी असं वाटत असेल तरीही तू निद्रेतून चेईला नाहीस, असं आत्मारामात समर्थांनी सांगितलं. की जर का तुला मी जागा झालो वाटताय की मला अनुभव आला म्हणून, तर तुला अजून आलेला नाही. तर त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय अनुभव नसतो. आणि जेव्हा एकरूप होतो आपण त्याच्यातनं उठल्यानंतर सुद्धा सगळं मिथ्या झालेलं असतं थोडा वेळ तरी. नंतर त्याला दृढता आणण्यासाठी परत परत ते करायला लागतंय, खरंय. पण थोडा वेळ तरी त्याचा आपल्याला इफेक्ट टिकतो तो. म्हणून ते मिथ्या करणं आणखी मी ब्रह्म आहे हा विचार अखंड ठेवणं ही ती ब्रह्माची उपासना आहे. त्याला आत्मोपासना असं नाव इथे दिलेलं आहे. आणि ह्याला अहंग्रह उपासना असं म्हणतात. हा जे आपल्याला संसार स्वप्न पडतं, दीर्घ स्वप्न असं याला म्हटलेलं आहे, त्याचे परिणाम जाग झाल्यानंतर सुद्धा थोडा वेळ टिकतात. जसे स्वप्नातल्या भीतीचे वगैरे परिणाम टिकतात जागेपणी, धडधड होत राहते. स्वप्नात जर का खूप धावलं घाबरून आणि जाग झालं तरी देखील घाम फुटलेला असतो, छातीत धडधड होत असते. म्हणजे त्या स्वप्नातले परिणाम जाग झाल्यानंतर देखील आपल्याला जाणवतात. तसंच इथे आहे की जाग झाल्यानंतर थोडा वेळ ते परिणाम असतात. म्हणून जाग पूर्ण व्हायला लागतं आणि जाग राहायला लागतं. स्वरूपाच्या बद्दल जो निश्चय आहे ती जागृती आहे. आणि अशी जागृती आल्याशिवाय दुःखातनं सुटका होत नाही, कधीही सुटका होणार नाही. म्हणजे सुटका जरी झाल्यासारखी वाटली तरी ते ती कथा माहितीये ना, पाप गंगेमध्ये कशी हे होतात, काठावरती उभी राहतात. ती गंगेत तो माणूस प्रवेश करतोय म्हटल्याबरोबर पाप त्याला सोडतात, काठावरती उभी राहतात. तो गंगेत न आल्याबरोबर पुन्हा त्याच्यात स्वार होतात. तसं आपलं होत. ते क्षणभर जरी तो अनुभव आला तरी ते जे आपलं भूत स्वार आहे, जगत सत्यत्वाचं, कर्तृत्वाचं, देहतादात्म्याचं, ते पुन्हा स्वार होत. आणि ते पूर्ण उतरवण्यासाठी परत 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 त्यांना घालवायला लागतं, क्षीण करायला लागतं. तेव्हा हळूहळू ते जातं. तोपर्यंत ते जात नाही. म्हणून जेवढं स्वप्न खरं असतं तेवढंच हे जग पण खरं आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणखीन जीव जो आहे हे सगळं मायाकल्पित आहे, बस एवढं लक्षात घेतलं. आणखीन जीव आणखीन ईश्वर ह्या दोघांनी कल्पना काही केल्या. दोघं जरी काल्पनिक असले तरी त्यांची स्वरूप वेगळी आहेत. कल्पनेत देखील तरतम भाव असतातच की नाही. मग ह्या जे दोन काल्पनिक आहेत त्यांनी पुढे कल्पना केली. ईश्वरांनी काय केलं, ईक्षणादी प्रवेशांता सृष्टी ही कल्पिता. म्हणजे सृष्टी त्यांनी, ईक्षण म्हणजे आपल्याला माहिती आहे, सृष्टी व्हावी ऐसी उठली इच्छा मनी, ईक्षण झालं. आणि अनुप्रवेश म्हणजे त्यांनी ते जग निर्माण केलं आणि त्याच्यात तो शिरला, म्हणजे सृष्टी निर्मिती. जे द्वैत विवेकात आपण पाहिलं होतं, ईश्वरकृत सृष्टी, ते ईश्वराचं काम. आणि त्याच्यानंतर जीवानी त्याच्या जागृतावस्थेपासून ते मोक्षापर्यंतच्या सृष्टीची कल्पना केली. मोक्ष देखील कल्पना आहे. जसा जीव कल्पना आहे, जीवाचं बंधन कल्पना आहे, तसा बंधन सापेक्ष मोक्ष आहे. त्यामुळे तोही कल्पना आहे. गाढवाचं सांगितलं ना, त्यांनाही सोडवायला लागलं ना गाठी नसलेल्या गाठी. तसं आहे की मोक्षापर्यंतच्या सृष्टीची कल्पना, जे आत्मषटक आहे तर त्याच्यात शंकराचार्यांनी लिहिलंय की न बद्धो न साधक न गुरुर न शिष्य, सगळ्या ज्या आहेत त्या कल्पना आहेत म्हणून म्हटलेलं आहे. आता ईश्वराने जी जीवानी सृष्टी जी केलेली आहे तर ती त्यालाच बाजूला करायला लागते. ती कधी बाजूला होईल, ते कल्पना सांडून राही तरी भूती मी नाही, अशा पद्धतीचा जो विचार आहे ऐश्वर्य योगात. कल्पना जी केलेली आहे की मी म्हणजे देह, त्या कल्पना सांडून त्या कल्पना सोडायच्या, आणखीन मी कोण आहे ह्याचा निश्चय करायचा. हा जो निश्चय आहे ह्यानी आपण त्याच्यातनं जागे होऊ शकतो. आणखीन आपली सृष्टी जी निर्माण केल्यासारखी आहे तर ती
आपण मोक्षापर्यंतची कल्पना केली, मला मोक्ष मिळाला असं मला खात्री झाली, ती ही कल्पना जाते. आणि मग खरी जागृती आहे. स्वरूपी जे सावधपण तेची ज्ञानाचे लक्षण. अखंड सावधपण असतं. अखंड सावधपण असतं म्हणजे सुरुवातीला मी ब्रह्म ही जाणीव असेल, पण हळूहळू हळूहळू ती जाणीव पण जाते आणि मी ब्रह्म ही सहज स्थिती होऊन जाते. आणि सहज स्थिती जी आहे, तर तो आपला एम पाहिजे, ते आपलं शेवट तसं झालं पाहिजे की ब्रह्म आहे, हो मी ब्रह्म आहे, मी देह नाही, हे आठवण करून द्यायला लागेल त्याला. इतकी त्याला ते फक्त सहज झालेलं आहे. ही सगळी जीवाने निर्मिलेली सृष्टी, जीवानेच त्याचा अभ्यास करून बात करायचा आहे. आणखीन ईश्वर जो आहे, तर प्रलयाच्या वेळेस कल्पांतात तो ती घालवतो, त्याचाही तो करतो. आणखीन जीवाने मात्र स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःच्या सृष्टीचा बात करायचा. आता पुढला जो विचार आहे, आता 213 पर्यंत आपण पाहिलं, तो पुढल्या वेळेस करूया. आपली वेळ संपलेली आहे. यात काही आता जर का शंका असल्या तर विचारा. हे षडलिंगामध्ये अपूर्वता काय सांगितलं? अपूर्वता म्हणजे जे इतर कुठे मिळत नाही ना, ती अपूर्वता. अच्छा, ओके. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही, जन्म मृत्यूची आणि पदवी सायुज्यतेची सन्निधची लाभे. ओके. जेय ग्रंथी बोलले ते बाकी कुठे नाही, अशा पद्धतीचा जो सगळा विचार असतो ना, त्याला अपूर्वता म्हणतात. आणखीन एकेका ग्रंथाचं म्हणजे हे सगळ्या ह्या ग्रंथांची अपूर्वता आहेच, पण त्याच्याशिवाय बाकी ठिकाणी नसलेल्या गोष्टी एक एकदा ग्रंथात आपल्याला त्या मिळतात. जसं आत्मारामामध्ये मायेचं निरूपण आहे, सुंदर संवाद आहेत, अपूर्वता आहे ती त्याची. आलं लक्षात. दुसरं काही नसलं तर थांबायचं आता. ज्योत्स्नाताई, मी मधुरा साने बोलतेय शिकागोहून. हो, कळलं. आजचं लेक्चर मला खूप 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 आवडलं, कारण माझा सायमल्टेनियसली नृत्याचा एक्झामची तयारी चालू आहे. आणि आता अच्छा, माझ्या समोर भारत मुनींचं ते नाट्यशास्त्राच्या भावाबद्दलच वाचतेय मी. आणि तुम्ही आज बरं. भावाबद्दल सांगितलं आणि ते इतकं इज इक्वल टू दिस असं झालं. ते फार सुंदर, भरत मला खूप मुनींचं आवडलं. नाट्यशास्त्र. नमस्कार. हो हो, बेस्ट ऑफ लक. पण थँक्यू. मला वाटलं की तुझ्या सगळ्या परीक्षा झाल्यात म्हणून. ती शेवटची आणि ती लांबून लांबून नोव्हेंबरची. आता परत लॉकडाऊनमुळे अच्छा, आता माहित नाही काय होईल, पण शेवटची आहे. मला वाटत होतं की तुझ्या झालेल्या आहेत सगळ्यात. हो, झाल्या आहेत. ही अजून ऍडव्हान्स आहे, मास्टर्सचं बरं पुढचं. बरं. या. ज्योत्स्नाताई, अगदी छोटासा प्रश्न आहे. बोला. मला पण एकोहम बहुश्याम वाटलं आणि ईश्वराला वाटलं, असं म्हणजे दोन वेळेला वाटलं का? नाही, मला कळलं नाही. म्हणजे असं म्हटलं ना की पहिलं कोष्टक शिकवताना की ब्रह्माला वाटलं एकटाच होता ब्रह्म, आणि एकोहम बहुश्याम वाटल्यावर तो पहिला तरंग उठला आणि मूळ माया तो आली. म्हणजे हा, तो एक पहिल्यांदा एकोहम बहुश्याम. आणि बरोबर. नंतर ईश्वराने सृष्टी केली तेव्हा पण नाही, तेव्हा एकोहम नाहीये तिथे. त्यांनी मग सृष्टी ते व्हावी काय? ऐसी उठेल. अच्छा, पण तिथेही म्हणजे भावना. हो, ईक्षणच आहे, कल्पनाच आहे ती. आणि तेच मला जरा दोन्हीत म्हणजे कुठलं काय असं वाटत होतं. तर मग भागवतात हे दिलेलं आहे की ईश्वर निर्माण, आपला ब्रह्मदेव निर्माण झाला. आणखीन त्याला कळे ना की मी काय करायचं आहे, मी कुठून आलो वगैरे. आणखीन तो इकडे तिकडे बघतोय काय करायचं,
अशी बघितल्यामुळे त्याला 4 तोंड आली, असंही तिथे म्हणणं आहे. आणखी त्याला ऐकू आलं की तप कर, म्हणून बरोबर. त्यांनी मग विचाररूपी तप केलं. आणि मग त्याला तो कोण आहे, आणखीन त्याला काय करायचंय, तर सृष्टी निर्माण करायची. आणि कशा पद्धतीने करायची, तर सृष्टी अशी अशी व्हावी असा संकल्प करायचा आणि ती सृष्टी करायची, असं म्हणजे त्याच्यात ते वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा वाटलं ब्रह्माला तेव्हा मूळ माया झाली आणि करेक्ट. मग ईश्वराला वाटलं तेव्हा सृष्टी झाली. अगदी बरोबर आहे. अगदी थँक्यू. बरोबर आहे. साध्या असतात गोष्टी पण क्लॅरिटी आली की बरं वाटतं. हो, प्रश्नच नाहीये. आणखीन परमार्थामध्ये आपल्याला जर का पुढे जायचं ना, तर सगळ्या शंका आपल्याला फेडून घेणं आवश्यकच. काय होतं माहिती का ज्योत्स्नाताई, असं वाटतं की काय हे विचारायचं, पण आता तुम्ही सांगितलं आणि मला पटलं तर छान वाटतं, म्हणजे असं आहे. एक्झॅक्टली. मग कुठे आपल्या मनात रुखरुख राहत नाही. बरोबर. त्यामुळे ज्या काय शंका असतील त्या खुशाल विचारायच्या. मी कशी विचारू, किती बारीक आहे वगैरे अशा पद्धतीचाही विचार नाही करायचा. यू आर राईट. थँक्यू सो मच. वेलकम. ज्योत्स्ना मावशी, हं? जीव कल्पना आहे, ईश्वर कल्पना आहे, मोक्ष कल्पना आहे, तर मग खरं काय आहे? फक्त म्हणजे ब्रह्म खूप खरं आहे. प्रश्न आहे. फक्त ब्रह्म खरं आहे. ओके. कल्पनेची सृष्टी केली हे समर्थांनी सांगितलंय, आपण ते वाचत सोडून देतो. अच्छा. कल्पनेची सृष्टी आहे ही सगळी. कल्पनेची हा. सृष्टी म्हणजे आपण स्वप्नात असताना स्वप्न खरं वाटतं की नाही आपल्याला, हो हो. किती खरं वाटतं. तसंच हे जे आहे हे ईश्वराचं स्वप्न आहे असं म्हण हवं तर. पण हा. हे स्वप्नात आपण वावरतोय, आपल्याला हे पूर्ण खरं वाटतं. आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही, तो दृढ होत नाही, तोपर्यंत तो सत्यत्वाचा भ्रम जात. आणि आपल्याला त्याच्यासाठी संतांच्या आणखीन वेदांच्या आणि शास्त्रावरती आपल्याला विश्वास ठेवायला लागतो. ही बरोबर. श्रद्धा असल्याशिवाय आपण पुढे जात की त्यांनी ज्या अर्थी सांगितलंय त्या अर्थी असं असलं पाहिजे, आपल्याला कितीही पटलं नाही तरी. आणि न पटणं स्वाभाविक आहे. आपलं इतके जन्मांचे संस्कार आहेत जगत सत्यत्वाचे, बरोबर. देहासाठी आणखीन कुटुंबासाठी आणि सगळ्यांच्यासाठी. हे माझं माझं करत आपण सगळं करत असतो. पण बरोबर. हे जे संतांनी सांगितलेलं आहे तिथे पूर्ण श्रद्धा ठेवून आपण जर का गेलो तर आपल्याला फळ मिळतं. जर का आपण शंका काढत राहिलो ना, शंका काढणं म्हणजे तत्वदृष्ट्या शंका आवश्यक आहेत, पण श्रद्धा नाही म्हणून जर का आपण सारखा तसाच विचार करायला लागलो की असणंच शक्य नाही, असणंच शक्य नाही, हे दूर करण्याचं साधन म्हणजे श्रवण आणि मनन. हेच बरोबर. परत परत ऐकायचं, परत परत विचार करायचा. आणि ज्योत्स्नाताई, मला असं वाटतं त्या भगिनींनी सांगितल्यासारखं की सगळं कल्पना आहे, मग खरं काय. हे कल्पना आहे हे जरी आपल्याला पूर्ण खात्री वाटली तरी अनुभव येईपर्यंत ही कल्पना आहे असं वाटण्याने सुद्धा आपल्या संघर्षाची इंटेन्सिटी कमी होते आणि कमी होते. तरी बरं वाटतं. म्हणजे अगदी म्हणजे बरोबर आहे. असं म्हणजे मला त्याचा फायदा वाटला की त्या बोलत असताना एकदम असा विचार आला की किती छान आपल्याला हे पटलं पाहिजे की निदान ही कल्पना आहे आणि वाटचाल करायची. व्हेरी अगदी गुड. बरोबर आहे. म्हणजे हे म्हणूनच परत परत आपण हेच ऐकायचं, परत विचार करायचा, पुन्हा ऐकायचं. शास्त्रात हेच अभ्यासलिंग जे सांगितलंय ते कशाला सांगितलंय, भगवंतांनी जे सांगितलंय की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, कशासाठी सांगितलंय. वैराग्य असलं तर विषयांपासून मन दूर होतं, आपण याच्याबद्दल विचार करू शकतो. म्हणून वैराग्य आवश्यक आहे. विवेक त्याच्याशिवाय शक्य होत नाही. नाहीतर इकडे आपलं मन ओढताय, आपलं इंद्रिय ओढतायत आणि आपला झगडा चाललेला आहे. झगड्यामध्ये नाही तेवढं जमत. आणि काय आहे, अनुभव वगैरे खूप अवघड वाटतं. नो मॅटर व्हॉट, हाऊ मेनी टाइम्स वी रीड, बट हे कल्पना आहे असं करून जरी त्याची इंटेन्सिटी कमी केली तर इतकं ते म्हणजे साधनेला होय, सुलभता. अगदी खरंय. आणि हे हळूहळू होतं, अगदी होतं. हा आपल्याला कुठला त्यातला भाग अपील होईल माहित नाही. इतक्या पद्धतीने का सांगितलेलं आहे, तर कोणाला कुठचा रीत पटते, कोणाला कुठची पटते, आपल्या प्रकृतीवरती ते अवलंबून आहे. जसे दैवत आपण कुठलं आवडेल आपल्याला हे आपल्या प्रकृतीवरती आहे, त्याचप्रमाणे साधनेतलं कुठलं आपल्याला आवडेल हे आपल्या प्रकृतीवरती असतं.
म्हणून या त्याचे जे वेगवेगळे पैलू मांडलेले आहेत ते या दृष्टीने असतात. हम्म, आपल्याला ज्या वेळेस जे आवडेल त्याचा उपयोग करायचा. या व्हेरी उत्तम नाईस. हत्यार कुठचं, ज्याचा उपयोग होईल त्या क्षणी ते उत्तम हत्यार. बिरबलाची गोष्ट माहितीये ना? नाही माहिती. नाही माहिती? कुठली? त्याला विचारलं एकदा बादशाने की हत्यारात सगळ्यात चांगलं कुठलं, म्हणजे दरबारात विचारलं. प्रत्येकाने वेगवेगळे हत्यार सांगितली, हे चांगलं ते चांगलं. बिरबल म्हणाला जे त्यावेळी उपयोगी पडेल ते हत्यार चांगलं ऐनवेळी. आणखीन मग एकदा बादशाच्याच बरोबर असा एक प्रसंग घडला. म्हणजे बादशाने काय केलं, बिरबलाची परीक्षा ह्याचसाठी घेण्यासाठी एक माजलेला हत्ती एका अरुंद ह्याच्यात लेन मधनं बिरबल जात असताना त्याच्या अंगावर सोडला. आता माजलेला हत्ती पिसाळलेला अंगावरती येतोय म्हटल्यानंतर बिरबलाने काय करावं, तिथे कुत्रं होतं. ते कुत्रं उचललं, फिरवलं, जोरात हत्तीच्या डोक्यावरती फेकलं. कुत्रं त्याचे तिथे ची ची करत जाऊन आपटलं, त्याचे नख लागली याला आणि तो हत्ती घाबरून उलटा फिरायला निघून गेला. म्हणजे हत्यार कुठलं उत्तम होतं, कॉन्टेक्स्ट प्रमाणे. त्यावेळेला जे अवेलेबल असेल ते. तसाच आपल्याला सृष्टीच्या मिथ्यत्वाबद्दल म्हणा, कधी नामाचं हत्यार उपयोगी पडतं, कधी तत्वचिंतनाचं पडतं, विचाराचं पडतं. कुठलं जे हत्यार ज्या वेळेस उपयोगी पडेल तर त्याचा विचार करायचा. आणखीन आपल्याकडनं कर्तृत्व बाजूला करायचं, ईश्वराचा विचार करायचा, त्याच्या षड्गुणांचा विचार करायचा. आणखीन आपले जे अहंकार असतात ते दूर करायचे. सगळ्या बाजूनी आपण हळूहळू हळूहळू प्रयत्न करत जायचे. ज्या वेळेस जे सुचेल ते करायचं. सन्निधीचे असावा विचार. फार समर्पक एक्झाम्पल आहे. छान आहे, तो गोष्ट छान आहे ती. पण ताई प्रत्येक राजेश बोलतोय, पण होय, प्रत्येकाला या सगळ्या थ्रू जावंच लागतं तेव्हा समजतं का? म्हणजे जसं संसारात ठेचा खेळल्यावरच समजतं, जेव्हा सुख असतं तेव्हा वाटत नाही मिथ्या आहे. त्या खरंय. कल्पनेचा भाग ठेचा लागल्यावर समजतं, अरे त्यांनी सांगितलं होतं बरं का ते मिथ्या आहे. आता म्हणूनच समजलं. जो त्रिविध तापे पोळला संसार दुःखे जाजावला तोची एका अधिकारी झाला परमार्थाचा. पण ते प्रत्येकाला जावंच लागतं त्याच्यात ना. म्हणजे स्वप्न कळतं, पण जागृती हं, स्वप्न कळायला वेळ लागतो, जोपर्यंत हो, तिथे बाहेर फेकलं जात नाही त्या जागृतीतून. अगदी खरंय. पण हा विचार करावा ना की माणसाचा जन्म मिळालाय म्हणजे पापाची फळं भोगायला लागणारच आहेत ना आपल्याला. कोणाला कुठची असतात, कोणाला कुठची असतात, कोणाला बारीक सारीक पापाची फळं, बारीक बारीक कटकटी असतात मागे. आणि पुण्य ठोस असल्यावर सुखी वाटतो तो आपल्याला. कोणाचं पाप ठोस असतं त्यामुळे तो दुःखी असं आपल्याला वाटतं. एकूण ते सारखं असणारच आहे. म्हणून प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास, काही ना काहीतरी दुःख, कुठेतरी काहीतरी सल खंत असणारच आहे. त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला. की सुख कायम टिकत नाही हे लक्षात घ्यायचं आणि मग जे कायमच आनंद रूपत आहे तर त्याच्या मागे जायचं, हा विचाराने. हा ताई, मी हम्म, संजीवनी जोशी बोलते. हम्म, हा, मृत्यू हा अटळ आहे. हा, हम्म, आणि त्याचं स्मरण असावं असंही हम्म. सांगितलेलं आहे समर्थाने. मग कोणाला तो मृत्यू कसा येतो की अपघाताने येतो. म्हणजे ते हम्म, अपघात म्हणजे काय ऐन वेळी कळत नाही त्याकडे. परंतु हम्म. काहींना असा मृत्यू असतो की माहित आहे. आता मी समजा की एका अतिरेकी असतात की हातात लागू नये म्हणून त्यांनी बॉम्ब बांधलेले असतात की हो, सापडण्यासाठी. आणि मग हे बटन दाबल्यानंतर माझ्या ह्याच्यानंतर मृत्यू होणार आहे हो, हे हो. माहित असून मग हे भय दोन्हीकडं इथं जास्त आहे की त्याला कळून मृत्यू येणार आहे. तर ह्या दोन्ही संकल्पना कशा घ्यायच्या, म्हणजे हे कमी करण्यासाठी कसं काय करायचं? मरणाचे स्मरण असावे जे म्हटलंय तर त्याच्या पुढली ओळ काय आहे? हरिभक्तीस सादर व्हावे. सादर व्हावे. हा 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 हा, बरोबर बरोबर आहे. आहे. अगदी बरोबर, अगदी म्हणजे बरोबर. मरणाचं स्मरण यासाठी आहे की आपल्याला कधीतरी जायला लागणार आहे. मग बरोबर जायला लागणार आहे तर आहे तो मनुष्य जन्म आपण सार्थकी लावायचा. म्हणून सार्थकी मरणाचं लावला स्मरण, पाहिजे. मरणाची भीती नाही म्हटलेलं.
हा ते आता स्मरण यांची स्मरण. गोष्ट सोडा, ते प्रारब्ध त्यांचं तसं होतं. कुठच्या तरी हा जन्मी भोगतात ते परत फळ, किंवा हे कुठच्या बरोबर. तरी जन्मीचं फळ असेल त्यांचं. आपण आपला विचार खरं. करायचा या बाबतीत, हा की बरोबर. आपल्याला जे काय आयुष्य उरलंय तर त्याच्या खरीची भक्ती करून आपल्याला ह्या जन्म मरणाच्या चक्रातून मोकळं व्हायचंय, ऍक्च्युली आनंद व्हायचं. रूप व्हायचाय, हा खरा आहे. हो. म्हणजे श्रीगुरूंनी एकदा प्रवचनात सांगितलं की आनंदात आनंद रूप होणं, आनंदात जगणं आणि आनंदात देह सोडणं म्हणजे मोक्ष आहे. आणि ते मला वा वा. एवढं पटलं, एवढं पटलं, कारण मला कळत खरंय नव्हतं खरं. की मी का करते ते. जन्म मरणात सुटका आहे फालतू वाटत होतं, पण हे हा पटलं. हा खरंय, अगदी खरंय. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. बरोबर. एक प्रश्न आहे शेवटचा असेल हम्म. मे बी, की ईश्वर अभिन्न निमित्त उपादान कारण उपादान का कारण. ब्रह्म अभिन्न निमित्त उपादान कारण? कारण तुम्ही ईश्वर म्हणाला, बहुतेक पंचदशीमध्ये ईश्वरच ईश्वर. म्हंटल मी. हा हे बघ, प्रकृतीच्या माध्यमातनं ईश्वर जग होतो, सृष्टी होतो, जड सृष्टी वगैरे सगळे. एक निमित्त कारण लागतं, आणखीन एक उपादान कारण लागतं. उपादान कारण प्रकृती आणि निमित्त कारण संकल्प आहे. ब्रह्माच्या जवळ प्रकृती कुठून आली? ईश्वराच्याच जवळ आली ना प्रकृती. ब्रह्म एकमेव अद्वितीय, त्याला काहीही नाही, केवळ संकल्प केला, माया उत्पन्न केली, एवढं तिथे त्याचा रोल संपला. आणि तो सुद्धा अध्यारोपाचा आहे. पुढचं सगळं जे कर्तृत्व आहे ते ईश्वराचं. हे बघ, ब्रह्म उपादान कारण जेव्हा म्हणतो ना, तर त्यावेळेस तो अजातवादात गेलेला, किंवा ज्याला वस्तुप्रभावाद वगैरे म्हणतात ना, तसा आहे तो विचार. इथे आपण करत नाही. म्हणजे कारण अपरोक्ष अनुभूतीमध्ये ब्रह्म दिले अभिन्न मग निमित्त सांगितलं ना तुला की तो अजातवादामध्ये. जो आहे ना, तो विचार वेगळा आहे. अच्छा. तो ह्याच्यात नाही करायचा. तिथे आपल्याला काय म्हणूया, केवळ परमार्थिक सत्ता जी आहे, केवळ तो अनुभव जो आहे, एकमेव अद्वितीय जर का होऊन राहिलं तर ते सगळं बरोबर. अजातवाद स्वीकारला तर ते बरोबर आहे, वस्तू प्रभावात स्वीकारला तर ते बरोबर आहे. आलं लक्षात? सर्व ब्रह्म हा अनुभव आहे. कळलं. थँक्यू. जय श्री. आलं का लक्षात? हो हो. आणि जय त्याच्याकडे श्री. जाण्यासाठी ईश्वराला मध्ये स्वीकारायला लागतं. हम्म. एक तर कृपा त्याची ही एक सत्य गोष्ट आहे. ईश्वर जरी माईक असला तरी आपण पण त्या मायेतच आहोत. स्वप्नातल्या रोगाला स्वप्नच औषध आहे ना, स्वप्नातच औषध मिळतं ना, जागेपणच्या औषधाला तिथे उपयोग होत नाही. तसं आपल्या ह्याला मायेच्या ह्याच्यातनं मायाच आपल्याला औषध प्रोव्हाइड करत असते. आणि माया मग ती ईश्वराचीच आहे, ते सगळं ईश्वरानेच केलेलं आहे, हे स्वीकारायला लागतं आपल्याला. हो. थँक्स दोन थँक्स. सत्तामध्ये कन्फ्युजन करू नको. हम्म. बऱ्याच जणांचं होतं हे, की दोन सत्तामध्ये जर का गडबड केली तर मग नक्की काय, अशा घोटाळ्यातच आपण पडतो आणि आपल्याला पुढे जाता येत. हम्म. आपण व्यावहारिक सत्तेत वागतोय, आपल्याला ब्रह्मानुभव नाही. मग अशा वेळेस ईश्वर आणि त्यांनी जग केलेलं त्याचा स्वीकार करायला लागतो आपल्याला. ओके. थँक्स. खूपच थँक्स. लक्षात आलं का? होय होय. खूपच थँक्स. छान हो. ते दोन सत्तेचा गोंधळ थोडा होतोच, कारण ते त्या. तो नाही होता उपयोगी, हम्म. कारण आपल्याला माहित आहे आता. हम्म. चला थांबायचं. हो चालेल मॅडम. धन्यवाद. प्रियंका हो. शेवटचा topic. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट मे उमिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे,
भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.